काही नको. अजितदादा, आमचे देवेंद्रजी, आमचे एकनाथजी तिघेही बसून कुणावरही अन्याय होणार नाही. ना भाजपावर होणार, ना अजितदादा गटावर होणार, ना शिंदेजीवर होणार. कुणावरही अन्याय होणार नाही. आमचे तिन्ही नेते एकत्र बसतील, आमचं केंद्रीय नेतृत्व बसेल आणि महायुती प्रचंड ताकदीने एकत्र आहे. 11 पक्ष एकत्र आम्ही आहोत. 45+ जागा आम्ही लोकसभेच्या जिंकणार आहोत. महाराष्ट्राच्या विधानमंडळात 225च्या वर आमदार दिसतील. इतकी अभेद्य युती आमची आहे आणि त्यामुळं तुम्ही चिंता करायची गरज नाही. प्रचंड इमानदारीने आणि आम्ही आज बघितलं असाल 51% लढाई झाली तरी आम्ही तयार आहोत. ज्या ठिकाणी एकनाथ शिंदेजीचे उमेदवार राहतील त्या ठिकाणी भाजपा पूर्ण ताकदीने 51%नी त्यांच्या उमेदवाराला मदत करेल. अजितदादा जिथे असेल त्यांच्या उमेदवाराला मदत करेल. ज्या ठिकाणी आमचा उमेदवार असेल त्या ठिकाणी अजितदादा आणि एकनाथजी मदत करेल आणि आमचे 11 पक्ष मदत करतील. त्यामुळं चिंता करायची गरज नाही. या महाराष्ट्रात प्रचंड एक मोठं वादळ येणार आहे मोदीजींच्या नावाचं आणि त्या वादळामध्ये सारे साफ होणार आहे. काही काळजी करू नका. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.